नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा, पण तोही ओव्हनचा वापर न करता तोही कढईमध्ये बनवणार आहोत. अगदी बाहेर मिळतो अगदी तसाच पिझ्झा आपण तयार करणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला मी येथे एक प्लेट घेतले. त्या प्लेटवरती थोडेसे गव्हाचे पीठ टाकूयात. त्यावर पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा. त्या बेसवरतीच एक चमचाभर पिझ्झा सॉस घालायचा आणि चमचाभर मेयोनीज घालायचे. छान असे मिक्स करत करत बेसला पसरवून लावून घ्यायचे. त्यानंतर त्यावर तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करायच्या. यावर उभा कट केलेला कांदा घालूयात आणि त्याचबरोबर उभा कट केलेल्या टोमॅटो घालूयात. त्यानंतर थोडीशी शिमला मिरची कट केलेली घालूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या भाज्या ह्यात ॲड करू शकता. आणि थोडेसे स्वीट कॉर्न यावर थोडेसे पसरून घेऊयात. आणि सर्वात शेवटी चीज घालूयात. चीज थोडेसे जास्तच घालायचे, का तर लहान मुलांना खूप आवडते. थोडेसे चिली फ्लेक्स घालूया आणि थोडे ऑर्गेनो घालूयात. याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. येथे मी कढई गरम करायला ठेवली होती. यामध्ये तयार केलेला पिझ्झा ठेवूयात. 10 मिनिटासाठी पिझ्झा मीडियम गॅसवरती बेक करायला ठेवूयात. 10 मिनिटं झालेले आहेत. पिझ्झा तयार झाला का नाही ते पाहूयात. पहा, आपला पिझ्झा तयार झालेला आहे. बाहेरच्या पिझ्झापेक्षाही आपला घरी बनवलेला पिझ्झा खूप छान लागतो. आता आपण हा कट करून घेऊयात. पहा, किती मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.